आज सर्व शिवभक्ताला व इंस्टा व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि त्या शंभूदेवाच्या चरणावरती एक छोटंसं गीत तुमच्यासाठी नक्कीच गाणार आहे। आज माझ्याकडे कुठलंही साहित्य नसताना मी आज शेतामध्ये आहे, ऊस तोडायला आलेलो आहे आणि कुठलंही साहित्य नसताना देखील मी आज छोटासा प्रयत्न करणार आहे गाण्याचा। नक्कीच तुम्हाला आवडेल, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। श्री शंभूदेवाचं गीत कशा प्रकारे पोतरा चालीवरती मी तुमच्यासाठी गाणार आहे, नक्कीच आवडेल। म्हाताराव शंभूदेव ह्याची लोळती या सेंडी, म्हाताराव शंभूदेव ह्याची लोळती या सेंडी, ह्याची लोळती या सेंडी, गिरजादवण्याची पेंडी, ह्याची लोळती या सेंडी, गिरजादवण्याची पेंडी। आता ही हलकीवरचं गीत आहे, पण मी अशा प्रकारे गाणार आहे कारण का हलकी नाही माझ्यापाशी। पुढलं चरण ऐका। म्हाताराव शंभूदेव दाढी लोळती केरात, दाढी लोळती केरात, गिरजा ज्वानीच्या भरात, दाढी लोळती केरात, गिरजा ज्वानीच्या भरात। म्हाताराव शंभूदेव, म्हाताराव शंभूदेव ह्याची लोळती या लाळ, ह्याची लोळती या लाळ, गिरजा मसुराची डाळ, ह्याची लोळती या लाळ, गिरजा मसुराची डाळ। म्हाताराव शंभूदेव, म्हाताराव शंभूदेव दाढी लोळती केरात, माय माझ्या मावलीन वर कुठला पाहिला, माय माझ्या मावलीन वर कुठला पाहिला। आणि त्या प्रकारे शंभूदेवाला उशीर झाल्यानंतर माता पार्वतीनं कशा प्रकारे त्यांची वाट पाहिलेली आहे ह्या लास्टच्या कडव्यामध्ये सांगल। एवढं नात्या पोत्या गावी शंभूदेवाला झाली रात, गिरजा वाट पाही उभी कमानी दरवाजात। माझी माता त्या कमानी दरवाजामध्ये कशा प्रकारे उभारली, गिरजा वाट पाही उभी कमानी दरवाजात। आणि आता एक थोड्या दिवसामध्ये शंभू आणि पार्वतीचा लग्न सोहळा आहे आणि त्या लग्न सोहळ्याला मी पण वाजवायला जाणार आहे। आणि त्या दिवशीचा उत्सव कोणत्या दिवशी असतंय ह्या लास्टच्या कडव्यामध्ये ऐका। कशा प्रकारे आता बरेच दिवस झालं गायलेलं नाही, त्याच्यामुळे थोडं ध्यानात येत नाही, तरी पण गाणार आहे। शेवड नात्या पोत्या गावी अष्टमीचं वलगीन, षष्टमीचं वलगीन, शंभूच्या व सिंगणापुरी, षष्टमीचं वलगीन, शंभूच्या व शिखरावरी। नक्कीच मी अजून छोटासा प्रयत्न केला असता, पण गाणं विसरलेलं आहे म्हणून इथंच थांबणार आहे। नक्कीच तुम्हाला माझी गाणी आवडत असतील तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। तुम्हा आम्हाला महाशिवरात्रीचा लाभ भेटावा, त्या शंभूदेवाच्या आशीर्वाद भेटावा म्हणून त्याच्या चरणाशी गायलेला आहे। जरी काय चुकलं असेल तर माफी असावी, आपा आम्हाला। धन्यवाद।